नक्की काय म्हणायचंय तुला? सत्यजितराव आता या जगात नाहीयेत हे मान्य करून पुढे जावंच लागेल तुला. म्हणजे आपण कितीही पुढारलेल्या विचारांच्या असलो ना तरी समाजाच्या काही रीतीभाती पाळाव्याच लागतात आपल्याला. त्या जर नाही पाळल्या तर लोक तऱ्हेतऱ्हेने चर्चा करत बसतात. आणि आई, तुला काय बोलायचं ते जरा स्पष्ट बोलशील का? तुला हे मंगळसूत्र काढावं लागेल मंजू. काय बोलतेस? बरी आहेस ना? नवऱ्यासोबत सगळेच अलंकार पाठवावे लागतात, पण जे घडलं ते इतकं भयानक होतं की आई, मी मंगळसूत्र नाही काढणार. मंजू, मला पण तुझं दुःख कळतंय ग. मी पण या सगळ्या परिस्थितीतनं गेलीये. मला तुझ्यासाठी वाईट वाटतंय. मलाही तुझं मोकळं कपाळ मोकळा गळा नाही बघवणार ग, पण रीतभात. आई, रीतीभाती नवऱ्या गेल्यावर करतात ना. माझ्या नवऱ्याला काही नाही झालेलं, जिवंत आहे तो. मंजू, हे बघ, आपल्याला वाटतं तसं नसतं ग. नवरा गेल्यानंतर बाईला काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. आई, अगं कसं समजव तुला? सत्यात जिवंत आहे, मग मी माझे सौभाग्याचे अलंकार का काढू? काढतेस ना मंगळसूत्र? आई, आता तुला कसं समजव? हे बघ, हे मंगळसूत्र म्हणजे माझ्या सत्याची शेवटची आठवण आहे. निदान त्याची शेवटची आठवण तरी माझ्यासोबत राहू दे ना. हा, हे बघ, मी अजिबात हे मंगळसूत्र काढणार नाही, म्हणजे काढणार नाही. हे बघ, सत्या श्वास आहे माझा, आणि जोपर्यंत माझा श्वास चालू आहे ना तोपर्यंत सत्या माझ्यासोबत. म्हणजे मी सवाष्णीच